प्लीज कृपया बाकी सर्व फक्त मनोज दादा टेजवर असतील कृपया विनंती आहे बाकी सर्व टेजच्या खाली यायचं प्लीज प्लीज बाकी सर्व टेजच्या खाली प्लीज टेजवर फक्त मनोज दादा असतील याची सर्वांनी नोंद घ्यावी निवेदनाप्रमाणे टेजच्या खाली सर्वांनी यायचं प्लीज आदरणीय महाराष्ट्राची मुलिंद मैदानी तोप मराठ्यांचा जाण्या वाघ 70 वर्षापासून आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहतो ज्या लढा आपण यशस्वी करण्यासाठी आदरणीय दादांना विनंती करतो सकल मराठा समाज बांधव केस तालुक्याच्या वतीनं की आपण आपल्या भाषणाला सुरुवात करावी आदरणीय मनोज दादा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय बोरी सावरगाव आणि परिसरातल्या जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय मराठा आरक्षणाची लढाई मराठ्यांनी आता जिंकत आणली ही लढाई मायबाप हो 80% लढाई मराठ्यांनी आता जिंकली या काल जरा जास्त मला दिसत पण नव्हतं आणि लक्षात पण येत नव्हतं आज जरा तब्येत थोडी बरी झाली तर माझ्या लक्षात आलं चांगली व्यवस्था केली तुम्ही जबरदस्त मैं भी तुम्हारे साथ हूं काय आपल्या समाजाला खूप कमजोर समजलं जायचं मला माझ्या मराठा समाजाचा खूप गर्व आहे आणि स्वाभिमान सुद्धा वाटतो मी ज्या जातीत जन्म घेतला त्या जातीचा मला मनापासून स्वाभिमान आहे लोक जातीय तेढ निर्माण व्हावा जातीय वाद व्हावा या जाती जातीत दंगली व्हाव्यात यासाठी प्रयत्न करतात आणि माझा मराठा समाज या राज्यात शांतता राहावी म्हणून प्रयत्न करतो हे संस्काराचा फरक आहे मराठ्यांचे संस्कार शांततेचे आहेत आणि यांचे जातीय तेढ निर्माण करून दंगली घडवणे आणि गोरगरिबांच्या मराठ्यांना मोठे झाले नाही पाहिजे त्यांना अधिकार नाही मिळाला पाहिजे हे त्यांचं स्वप्न आहे आणि आपले स्वप्न शांतता या राज्यात राहिली पाहिजे हे बोलताना जातीवादाची भाषा बोलतायत आणि त्याचबरोबर कुऱ्हाडी कोयते अशा भाषा करायला लागले यांना माहीत नाही आम्ही शांत आहेत म्हणून बरं आहे आमच्या हातात सुद्धा दंडुके असतात
यांना या सरकारला जर शांतता ठेवायची नसली तर आम्ही तरी काय करावं? आम्ही वेळोवेळी सांगतो शांतता राहू द्या, आणि हे वेळोवेळी जाती जातीत भांडणं लागते ना अशी भाषा करायला लागली. आम्हाला पण संयमाच्या आणि शांतीच्या काही मर्यादा आहेत. आम्ही तरी किती दिवस सहन करायचं? 70 वर्षापासून आम्ही सहन करतोय. सगळ्यांना मराठ्यांनी सरळ हाताने दिलं. मराठ्यांनी सगळ्यांनी सगळे मोठे व्हावेत म्हणून कधी विरोध नाही केला. मराठ्यांनी इतरांचे लेकरं मोठे होण्यासाठी स्वतःच्या लेकराला कमी दिलं, पण इतरांच्या लेकराला कधी काही कमी पडू दिलं नाही. मराठ्यांनी स्वतःच्या लेकराचे अश्रू नाही पुसले, पण इतरांच्या लेकरांच्या डोळ्यात मराठ्यांनी कधी पाणी नाही येऊ दिलं. मराठ्यांनी स्वतःच्या लेकराला कधी पोटभर खाऊ नाही घातलं, पण इतरांच्या लेकराला उपाशी नाही राहू दिलं. मराठ्यांनी आपल्या लेकराच्या मदतीला कधी नाही गेला, पण इतरांच्या लेकराला जर अडचण आली तर स्वतःच्या छातीचा कोट करून त्याला वाचवलं. हा या राज्यातला मराठा आहे. हे आमच्यावरती संस्कार आहेत. तुम्हाला आरक्षण दिलं, आम्ही नाही विरोध केला. तुम्हाला मागेल ते दिलं, माझ्या मराठ्यांनी तुम्हाला विरोध नाही केला. आज माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळायला लागलं तर तुम्ही विरोध करायला लागला. मायबाप हो, मला जास्तीचं बोलता येणार नाही आज सुद्धा, पण मी शब्द दिलेला पाळतो, शब्द मोडत नाही. मी येईन म्हणलो, मी आजारी असलो तरी येणार, कारण माझं जीवनच मी या मराठ्यासाठी अर्पण केलेलं आहे. तर मरायला भ्यायचं कशा? मी भाषण करायपुरतं अर्पण केलेलं नाही, मी वेळोवेळी सिद्ध सुद्धा केलेलं आहे. माझं जीवन जर अर्पण मी समाजासाठी केलं तर मग मरायला भ्यायचं कशाला? मी ते सिद्ध केलेलं आहे. मला पैसे कमवण्यासाठी, पद मिळवण्यासाठी मी माझं जीवन नाही केलेलं. माझं जीवन मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाने हसू बघण्यासाठी आपलं आयुष्य. सरकारचा नेमका ह्योच प्रॉब्लेम आहे. त्यांना त्यांचा ऐकणारा लागतो, त्यांना मॅनेज होणारा लागतो, त्यांना फुटणारा लागतो. मी फुटत पण नाही आणि मॅनेज पण होत नाही. आणि नेमकं हेच दुखणं आहे त्यांचं. नेमकं हेच त्यांचं दुखणं असल्यामुळं त्यांनी मला शत्रू मानायला सुरू केलं. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी लढतो. मी काय चूक केली? गोरगरिबांच्या लेकराच्या वेदना मांडल्या. गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षणासाठी त्यांचे किती हाल होत आहेत हे मांडले. 1% जर मराठ्यांचं पोरग होकलं तर घरापर्यंत रडत यायला लागला आणि त्याचं आयुष्य आणि भविष्य दोन्ही उद्ध्वस्त झालं. 1% हुकलं तर मोठा अधिकारी होण्याऐवजी छोट्या छोट्या पदावर त्याला समाधान मानावं लागलं. आई बापांना रात्रंदिवस कष्ट करून पोरं शिकवायचे आणि स्वप्न बघायचं माझं लेकरू अधिकारी झाल्याच्या नंतर माझ्या
वाट्याला आलेलं कष्ट कमी होईल. कधी माईबापानं पायाला चप्पल घेतली नाही तर कधी पोटाला पोटभर खाल्लं नाही. आईबापाचं आणि लेकराचं एकच स्वप्न होतं, माझं लेकरू मोठं झाल्यावर माझ्या वाट्याला आलेलं कष्ट कमी होईल. पण या आरक्षणानं घात केला आणि लेकरं लाखोच्या संख्येनं सुशिक्षित बेकार झाले. आई बापाचं स्वप्न आणि मुलाच्या स्वप्नाची राख रांगोळी झाली. कष्ट केलेलं वायाला गेलं. बापाच्या आईच्या डोक्यावर कर्ज होऊन बसलं. कर्जही फिटत नाही आणि मुलाला पाहिजे तेही मिळत नाही. आपली लढाई महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मुलाला आरक्षण मिळावं म्हणून आहे. आणि हा लढा मराठ्यांनी इतकी एकजूट केल्यामुळं 80% यशस्वी सुद्धा झालाय. आजपर्यंत कालच्या माहितीनुसार 39 लाख लोकांना आरक्षण मिळालंय. 35 लाखावरचा आकडा हा वाढला. याचा अर्थ असा होतो मराठ्यांना आरक्षण होतं, दिलं नाही. जाणून बुजून जर हेच आरक्षण 70 वर्षापूर्वी मराठ्यांना दिलं असतं तर मराठा जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून 1 नंबरला राहिला असतं. ओबीसी आरक्षणात मराठ्यांना आरक्षण आहे? नको. दादांना विनंती सर्व समाज बांधवांनी करायची की आमच्या सर्वांनी हात वर करायचे आहेत की डोक्यावर आपण काहीतरी घ्यावं, कारण आम्हाला गरज आहे आपली. सर्वांनी हात वर करायची, दादांनी डोक्यावर काहीतरी घ्यावं, कारण आपण आमचे लढवई आहेत. सर्व मराठा समाज बांधवांनी हात वर करायचे आहेत. विनंती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी माझ्या मायबाप मराठ्यांनी खूप संघर्ष केला. पण हे आरक्षण असूनही मराठ्यांना नाही दिलं. मायबापा हो, हे मला शत्रू मानायला लागले. मी काय चूक नाही केली. गोरगरिबांच्या मराठ्याच्या लेकराचा हक्क मागितला आणि हक्क मागताना माझे गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत, त्यांचंही भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून मी आणि माझा मराठा समाज लढतोय. आणि हे लढत असताना तुम्ही जर मला शत्रू मानत असाल तर मी तुम्हाला बेत सुद्धा नाही, मुजीत सुद्धा नाही. सरकारला माझी या बोरी सावरगावमधून विनंती आहे, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्याला, त्या छगन भुजबळचं ऐकून तुम्ही जर आमच्यावर अन्याय केला तर तुम्हाला सुट्टी नाही. त्याच्या मायबाप मराठ्यांना तुम्हाला एक विनंती आहे माझी, तुमचा मुलगा म्हणून माझी तुम्हाला विनंती, 12 डिसेंबरपर्यंत 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना 100% आरक्षण मिळणार यात काही शंका नाही. तुम्ही फक्त तुमच्याकडं
माझी एक विनंती आहे, आणि ही विनंती तुम्ही माझी मुलगा म्हणून मान्य करा. आरक्षण मिळेपर्यंत शांत राहा, जाळपोळ उद्रेक करू नका आणि मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नका. तुम्ही फक्त आरक्षण मिळेपर्यंत शांत राहा. ते भुजबळ फिजबळ आपलं काय करू शकत नाही. फक्त एकदा या मराठा समाजाला आरक्षण मिळू द्या. याच्यात किती दम येते हो मला एकदा बघायचं आहे. याला पक्क माहीत झालंय, याला पक्क माहीत झालंय मराठा आरक्षणात गेला, हे याला पक्क माहीत झालंय. कारण मराठ्यां नाही ऐका, आपल्यावर चांगले संस्कार आहेत. महिलेवर नाही बोलायचं, महिला ही महाराष्ट्राची. त्याला अक्कल नाही म्हणून आपल्याला अक्कल नाही का? तो बेअक्कल आहे. त्यामुळं त्याचे संस्कार आपल्यावर नाही पडू द्यायचे. त्याची काळजी नका करू, मी खंबीर आहे त्याला नीट करायला. मी आजारी पडलोय म्हणजे 2-3 दिवसात नीट होणारच आहे. या उपोषणामुळं काय झालंय, पहिले 17 दिवस झालंय आणि बिना अन्ना पाण्याचं झालंय, नंतर 9 दिवसाचं झालंय. त्यामुळं मायबापाव माझं शरीर मला साथ देत नाही. त्यामुळं मी या समाजाला जर मायबाप मानलं तर मी माझी जीवाची पर्वा न करता या लेकरासाठी लढतो आणि लढणार सुद्धा आहे. त्यांनी किती जणांना जरी वळवळ केली तर मी गप नाही बसणार. त्यांनी किती काहीही केलं, मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे त्याची काळजी तुम्ही करू नका. सरकारचं आणि आपलं ठरलंय 24 डिसेंबर पर्यंत दादानी खुर्चीवर आसन ग्रहण करावं आणि बोलावं. थोडं राहिलं बसतो. विनंती आहे, याला सर्व समाज बांधवांची विनंती आहे. दादा याला सरकारनं धन्यवाद. गमजा थोडा पुढे घ्यावा. संयोजक मंडळी गमजा थोडा पुढे घ्यावा. सरकारचं आणि आपलं ठरलंय की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जर सरसकट आरक्षण द्यायचं असलं तर आम्हाला 24 डिसेंबर पर्यंत वेळ द्या. माझ्या मराठा समाजानं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा सन्मान करून त्यांना 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला. आपण आशावादी राहूया. आतापर्यंत 35 ते 40 लाख लोकांना आरक्षण मिळालंय.
कोणाच्या तरी लेकराला आयुष्याची भाकरी तुमच्या एकजुटीमुळे मिळाली, याच्यात आपण समाधानी राहू. जे कोणी नाही नाही म्हणत होते त्याच्या जमून थोबाडात मराठ्यांनी हल्ली. कारण प्रत्येकाला वाटायचं मराठ्याचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे, यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही. पण या 2023ला एवढा ताकदीनं लढा उभा राहिला आणि सगळ्यांचा नाविलाज झाला. माझ्या मराठा समाज हा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून एकजूट झाला स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी. इथं कोणाच्या तरी नातवाचं कल्याण होणार आहे, इथं कोणाच्या तरी मुलाचं कल्याण होणार आहे, इथं कोणाच्या तरी मुलीचं कल्याण होणार आहे, इथं कोणाचं तरी भावाचं बहिणीचं कल्याण होणार आहे. इथं ना माझा फायदा आहे ना तुमचा, इथं घराघरातल्या महाराष्ट्रातल्या लेकराचा फायदा आहे. म्हणून तुम्हाला माझी पुन्हा एक विनंती की आपली एकजूट नका फुटू देऊ. कारण आपलं कोणी नाही, आपल्या लेकराच्या मदतीला कोणी येत नाही. ज्या पक्षातले नेते या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी मोठे केले तेही आपल्या मदतीला नाही येत. आपल्या लेकराचे डोळ्यातले अश्रू कोण पुसणार, आपल्या लेकराच्या पाठीवरून मायेचा हात कोण फिरणार. ज्या नेत्यांना आपल्या बापजाद्याने 70-75 वर्ष मोठं केलं त्यातला एकही नेता आज आपल्या मदतीला यायला तयार नाही. ही गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्याच गोरगरीब मराठ्यांना लढून आपल्या लेकराला मोठं करण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे. राजकारण्याचं ऐकू नका. राजकारणी आपल्या संभ्रम निर्माण करतील, आपल्यात फूट पाडायचा प्रयत्न करतील. फूट पडू देऊ नका. जातीपेक्षा मोठं नेत्याला मानू नका, जातीपेक्षा मोठं नेत्याला मानू नका. आपली जर आता एकजूट फुटता कामा नये. कारण जर आपली एकजूट फुटली तर 9 ते 10 पिढ्या आपल्या पुन्हा पुढच्या बर्बाद होतील आणि हे पाप आपल्या डोक्यावर राहील. आता असं करू नका. कोणालाही जवळ करायची गरज नाही. कारण आपल्याला काय कोणी 50 रुपयाचं तेल मीठ घेऊ देत नाही. आपले कष्ट आपल्यालाच करून आपल्याला आपलं पोट भरावं लागतं आणि आपल्या लेकराचंही भरावं लागतं. म्हणून तुम्हाला माझी पुन्हा एकदा विनंती, अशी संधी मराठ्याला पुन्हा नाही येणार. या संधीचं सोनं करा. हे विजय बघण्यासाठी 70 वर्ष आपल्या लेकरानं वाट बघितली. घराघरातलं मराठ्याचं पोरग या आरक्षणाची वाट बघतंय. आता जर आईबापाचे स्वप्न मुलाकडून पूर्ण करायचे असतील तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला 2 कामं सांगतो. आरक्षण मिळाल्याशिवाय एकानंही मागं हटायचं नाही म्हणजे नाही. आणि दुसरं काम सांगतो, आणखी एक काम सांगतो. मराठ्यांच्या माणसानं फक्त व्यसनापासून लांब जा. आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही. आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही. एक तर शेती आपल्याला साथ देत नाही, एकीकडून आरक्षण नाही. मराठ्यांच्या पोराने जगायचं कसं? व्यसनापासून लांब जा आणि एकदा आयुष्याचं आरक्षण आपल्या पोराला मिळून द्या. बस जिंदगीचं आपल्या लेकराच्या सार्थक झालं. मग तुम्हाला राजकारण काय करायचं ते करा, पण तोपर्यंत नाही. आंदोलन करताना शांततेत करा. जाळपोळ उग्र आंदोलन करू नका, आत्महत्या पण करू नका. कारण विजयाचा क्षण जवळ आलाय. यांचं स्वप्न आहे जाती जाती तेढ निर्माण करायचं आणि दंगली घडवायचे. त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो. ते असं का करतायत? त्यांना माहीत झालं मराठा आरक्षणात गेला, मग पर्याय काय? जाती जाती तेढ निर्माण करून द्या
आणि सामान्य गावखेड्यातला ओबीसी बांधव आणि सामान्य मराठा बांधव गावखेड्यातला यांच्यात वाद लावून द्यायचा आणि मराठ्यांचं जे ध्येय सध्याचं आरक्षण आणि आरक्षण याच्यापासून ध्येय विचलित करायचं आणि यांना त्या भांडणात गुंतवायचं असा यांचा डाव आहे. त्यांचा डाव यशस्वी होऊ देऊ नका. माझी विनंती आहे तुम्हाला, त्यांना किती कुऱ्हाडीची काठ्याची भाषा करू द्या, फक्त आरक्षण मिळेपर्यंत शांत राहा. कारण आपली जात रागीट, हिला उचकिलं किती उचकती. आपण उचकू नका, उचकू नका. आरक्षण मिळेपर्यंत उचकू नका म्हणतोय मी तुम्हाला. एकदा आरक्षण मिळून द्या, मग आपण मात्र कोण बोर्ड फाडणार आहे, कोण पॉम्पलेट फाडणार आहे, कोणत्या नेत्यानं किती विरोध केला, का केला, मग मात्र आपल्याला खूप टाईम आहे ना. तेव्हा ना आपण एकाच गल्लीत येत, बघूच कोणात किती दम आहे. फक्त हे आरक्षण मिळेपर्यंत शांत राहायचंय. का राहायचंय? आपल्या लेकरांचं खूप वाटोळं आहे आरक्षणामुळे झालेलं आहे आणि तो विजयाचा क्षण जवळ आला आणि आपल्याला सगळ्याला त्या विजयाचं साक्षीदार व्हायचं आहे. त्यामुळं तुम्ही शांततेत राहा आणि कधी काळी 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणारच. पण जर नाही दिलं तर कधी काळी आंदोलन करायची जर वेळ आली तर या बोरी सावरगाव आणि परिसरात एवढ्या ताकदीनं शांततेत आंदोलन उभा करा की 10 किलोमीटरवर उभा राहायला जागा नाही मिळत राहिली पाहिजे मराठ्याला. 10 किलोमीटर एवढ्या ताकदीनं एकजूट या. आणि 24 डिसेंबरपर्यंत जर आरक्षण नाही दिलं तर 17 डिसेंबरला सकाळी 9 वाजता, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण आंतरवालीला बैठक ठेवली. पाऊस नसला तर आंतरवालीला, पाऊस जर असला तर आसपास तिथं मोठे 2-4 मंगल कार्यालय आहेत, तिथं बैठक ठेवली. कारण 17 तारखेला आपण ठरवणार आहेत पुढचं आंदोलन कोणचं. कारण काम करण्याची आणि विजय मिळवण्याची एक पद्धत असते, घाई गडबड नाही करायची. एकदा मराठे मैदानात उतरले की मागं सरकत नाहीत, हे आपला इतिहास आहे. त्यामुळं डोकं लावून विचारपूर्वक सगळे रणनीती आखूनच, कारण आपण काय अंधारात बोलत नाहीत, आपलं काय ते सगळं ओपन असतं मराठ्याचं. अंधारात ठरलं काय नाही, मीडियाच्या बांधवाच्या समोर सांगणार मराठे हे आंदोलन करणारे त्यामुळे तुम्हाला काय करायचं ते करा. त्यामुळं आपण यशस्वी होण्यासाठी कधी मागं सरकायचं, 2 पावलं पुढं कधी जायचं, 2 पावलं मागं कधी यायचं, का थांबायचं का नाही थांबायचं, हे गणित ज्याला कळालं ती जात कधीच अपयशी होत नाही. आणि मराठ्यांनी हे आंदोलन हाताळलं म्हणून मराठ्याला यश आलंय. मराठ्याला ताकदीनं. आरोग्य विभागाची टीम, एका मुलीला चक्कर आली इकडं, आरोग्य विभागाची टीम. पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. व्यवस्थित आहे, शांत बसा, व्यवस्थित आहे, शांत बसा. बसली. तुम्ही फक्त ते हवा येऊन द्या, गर्दी करू नका. बोलती ती पाणी पण पिली, तुम्ही उगा गर्दी करू नका, हवा लागू द्या तिला. प्याव द्या पाणी, तिच्या डोक्यावर पांघरून टाका. दुसऱ्याचं लेकरू सुद्धा आपलं मानायला लागलेत मराठे, हे आपल्यावर संस्कार आहेत. दुसऱ्याचं मानायचं नाही आपण कधीच. कोणाचा लेकरू असो त्याच्या तोंडावरून हात फिरायचं शिका, त्याच्यात खूप मोठेपण आहे. मायेचा हात फिरणं म्हणजे माणसाला ऊर्जा मिळत असते. तुम्हाला एवढंच सांगायचं होतं मला,
आंदोलन आणि हे आरक्षण यशस्वी करण्यासाठी चाली टाकताना कळू द्यायचं नाही, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. यश मिळवायचं आणि मराठ्यांनी यश मिळवलेलं आहे. माझी तुमच्याकडे एक विनंती आहे दुसरी, महिलांनी महिला जाग्या करा, कारण इथं घराघरातल्या लेकराचं हित आहे. आणि पुरुषांनी पुरुष जागे करा. उद्यापासून तुम्ही कामाला लागा. आपल्या आसपासचे शेकडो गावं पिंजून काढा. शेकडो गावं तुम्ही पिंजून काढा. घर ना घराघरातला मराठा जागा करा. इथं श्रीमंत मराठ्यापासून गरीब मराठ्यांपर्यंत सगळ्यांचा या आरक्षणात फायदा होणार आहे. त्यामुळं गावाचे गावं पुन्हा एकदा जागे करा. शेतात काम केल्याच्या नंतर आपले लेकरं मोठे होणार आहेत, तसंच आरक्षणामुळं सुद्धा आपलेच लेकरं मोठे होणार आहेत. काटकसर कोणी करू नका. अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाही येणार. बाकीचे कोण वळवळ करणार आहेत, आता बघू मग आपल्याला पण किती दिवस सहन होतं, त्याला आपला सुद्धा नाविलाज. ते जर सरकार जर त्याचं एकट्याचं ऐकून मराठा समाजावर अन्याय करणार असले आणि मराठ्याला जर आरक्षण देणार नसले, तर सरकारनी आणि सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांनी त्याच्या गळ्यात हात टाकून त्याच्या एकट्या संघच हिंडायचं, मराठ्याच्या दारात यायचं नाही. एकाही नेत्यानं मराठ्याच्या दाराला मग शिवायचं नाही. तुम्हाला जर तेवच पाहिजे तेवच घ्या. आमच्या पोरावर जर अन्याय होणार असला तर आमच्या लेकरासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो, कारण आम्ही खानदानी मराठी आहेत सगळे. आम्ही आमच्या लेकरासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो आणि न्याय पण मिळू शकतो. त्यांचा एक मायबापावर त्यांचा एक गैरसमज येऊ निघाला. काही केल्यानं त्यांच्यातला तो गैरसमज निघायला तयार नाही. त्यांना असं वाटतंय हे मराठी आमचेच आहेत, आम्ही यांना नौकरासारखं वागू शकतो, यांना गुलामीसारखं आम्ही वागू शकतो, यांना चेंगरू शकतो, आम्ही हे काय करू शकत नाही, असा एक त्यांचा गैरसमज आहे. पण त्यांना हे माहीत नाही पूर्वीसारखा मराठा आता राहिला नाही. आता मराठे स्वतःच्या लेकरासाठी एकवटले. उलट तुम्हालाच हे पायाखाली मराठी तुडवल्याशिवाय आता सोडणार नाही. आता ते दिवस गेले, त्यांचंच ऐकून त्यांच्या मागं पळायचे दिवस गेले. त्यांचे लेकरं मोठे झाले, आपल्या लेकराचं वाटलं झालं, त्याच्यामुळं ते दिवस गेले. आता हा मराठा कानाकोपऱ्यातला गोरगरीब मराठा करोडोच्या संख्येने एकत्र आला आणि त्यांना मोठं करणारे हेच गरीब मराठी आहेत. आणि हेच गरीब मराठी त्यांना पुन्हा एकदा पायाखाली तुडून त्यांचं पुरं भविष्य संपू शकतं. कारण शेवटी सगळ्या नेत्यांचं भविष्य हे गोरगरीब मराठ्याच्याच हातात आहे. तुम्ही किती वळवळ करणार आहेत तेही आपण बघू. फक्त तुम्हाला माझी एक जाता जाता विनंती आहे, तेवढी पूर्ण करा. आपल्यातली एकजूट राजकारण्याचं ऐकून फुटू देऊ नका. काही झालं तरी मला तुमच्या पाठबळाची गरज आहे, मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, मला तुमच्या साथीची गरज आहे. तुम्ही मला खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजेत. मी तुमच्या जीवावर, तुमच्या बळावर तिथं जीवाची बाजी लावून बसतो. मी मरायला भेट नाही. फक्त तुम्ही साथ कमी होऊ देऊ नका. तुम्ही पाठीशी खंबीर राहा. कसं आपल्या लेकराला आरक्षण मिळत नाही ते आपण बघू, त्याची काळजी तुम्ही करू नका. यांच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ त्याची काळजी नका करू. फक्त तुम्हाला पुन्हा एकदा जाता जाता सांगतो, मी या समाजाला मायबाप मानलंय. मी माझ्या कुटुंबाला आधी नाही मानत. लोकांचं वेगळं आहे, आधी कुटुंब मग समाज. माझं उलट आहे, आधी समाज मग कुटुंब. माझ्या या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून 5 महिने झालेत मी माझ्या उंबऱ्याला सुद्धा आणखी शिवलो नाही आणि शिवणार सुद्धा नाही. या मराठा समाजाला माझी विनंती, हात जोडून, मला तुमच्या पाठबळाची गरज आहे, तुमच्या साथीची गरज आहे. मग
तुम्ही खंबीरपणानं पाठीशी उभा राहा. मी तुमच्या जीवावरच तिथं माझ्या जीवाची बाजी लावून बसतोय. तुम्हाला मी एक शब्द देतो, मायबापा हो, अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार. या संधीचं सोनं करा. मी तुम्हाला एक शब्द देतोय, ही शब्द मी कधी बदलणार नाही. माझा जीव जरी गेला तरीही मी या मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला शब्द देतो, माझा जीव जरी गेला तरी 1 इंचही मी मग हटणार नाही, हा शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. तुम आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की. दादांनी सकल मराठा बांधवांना सुयोग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. आपला अमूल्य वेळ या ठिकाणी या समाज बांधवासाठी दिलेला आहे. मी सर्वांना विनंती करतो की जाताना सर्वांनी महिलांनी 10 मिनिट या कमिटीने जे दिले नियमाचे पालन आपण दिलेलं आहे, त्या नियमाचं तंतोतंत पालन करावं. घाई गडबडी जाऊ नये. वाहने सावकाश चालवावी.